तुझं जे अंतिम लक्ष्य ज्याला आपण म्हणू, अंतिम ध्येय आपण म्हणू, अंतिम जी अवस्था आपण म्हणू, ती अवस्था कोणती आहे? महाराज म्हणतात, एकदा त्याच्या स्वरूपाला जाऊन मिळालं की पुन्हा माघारी नाही, पुन्हा माघारी नाही. एकदा त्याच्या स्वरूपाला गेलं पुन्हा माघारी यायचं नाही. हे तुझं जे आहे ते रूप आहे आणि परमेश्वराचं असतं ते स्वरूप आहे, म्हणजे स्वस्वरूपाचा बोध. 4 दृष्टांत दिले माऊलींनी, अग्नी आणि काष्ट, ऊस आणि साखर, लोखंड आणि परीस आणि दूध आणि तूप. 4 दृष्टांत दिले माझ्या स्वरूपाला येण्याकरता. तरी अग्नी माझे आले. होळीचा सण पेटला होता आणि होळी अशी चांगली पेटत आलेली होती. एक जण होळी पाहत होता, पारावर बसली होती बरीच माणसांनी. एक जण लाकडाचं काष्ट मोठा ओंडका घेऊन आला आणि होळीत टाकला आणि निघून गेला. 1 तासानं तोच माणूस माघाऱ्याला मोठी काठी घेऊन आणि त्या राखेत काहीतरी शोधू लागला. पाहणारा तिथं जवळ आला. का हो, मगाशी काष्ट इंधन म्हणून तो लाकडाचा ओंडकाय सरपण होळीत टाकणारे तुम्हीच का? हो. आणि आता काठीनं काय परत शोधताय? म्हणला, मी तोच लाकूड ओंडकाचं सरपण टाकलं होतं तेच शोधतोय. वेडे आहे का तुम्ही? तरी अग्नी माझे आले जैसे इंधनाचे अग्नी जाहरे. पाठीनं निवडीची काही केले काष्ट, पण आता काय निवडताय? संपलं ते, त्याचं पहिलं रूप संपलं. नातरी साखरेचा मागोता. आणि गावकरी मंडळी कीर्तनकारांजवळ आली. आम्ही तुम्हाला 10,000 रुपये बक्षीस देऊ, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. विचारा ना, वाटीत साखर आणली, याला काय म्हणतात? याच्यासाठी 10,000 नाही हो, प्रश्न पुढे. ही साखर आहे, ही साखर ज्या ऊसापासून म्हणली, हिचा पुन्हा तोच ऊस करा. मी म्हणलं, तुम्ही किती देताय? 10,000. मी 10 लाख देतो, कुणी करणारा असेल तर आणा. ना तरी साखरेचा मागोता बुद्धिमंतपणे करिता उसनो हे पंडू सुताजी यापरी. एकदा ऊसाची साखर झाली, किती पंडित विद्वान असू द्यात, पुन्हा साखरेचा ऊस नाही. लोहाचे कणक झाले, एके परिसाचे गेले, आणि किती कैचे गेलेलो होतो. आणि ऐक अर्जुना, एकदा लोखंडाचं परिसाच्या स्पर्शानं स्वर्ण सोनं झालं ना, की या सृष्टीवर दुसरा असा कोणता दगड आहे की त्याचं गेलेलं लोखंड पण परत आणेल. आणि ना तरी तुप होणी मागवते जेवी दूधपणाने याची निरोते. एकदा दुधातून 5व्या अवस्थेला तूप काढलं ना, की तुपाला जशी मूळच्या दुधाचं रूप प्राप्त होत नाही, त्या सुवर्णाला जसं मूळच्या लोखंडाचं रूप प्राप्त होत नाही, ऐक अर्जुना, त्या साखरेला जसं मूळच्या उसाचं रूप प्राप्त होत नाही, आणि त्या राखेत जसं मूळचं काष्ट जसं सापडत नाही ना, तसं एकदा त्याच्या स्वरूपाला जाऊन मिळाला की जन्मही नाही, मृत्यूही नाही, आणि देह सुद्धा नाही. तेवी पाहून या जया ते पुनरावृत्ती नाही. आणि मग काय निर्माण होतं? त्याच्या स्वरूपाला गेल्यानंतर शिल्लक राहतो तो फक्त आनंद आहे. तिथं देव भक्त हा सुद्धा भेद राहत नाही. सगळं अद्वैत होऊन जातं, अद्वैत होऊन जातं. आणि ते रूपक महाराज साखरेच्या गोडीच्या रूपातून सांगतात अभंगाचं 2रं चरण. एक एका परमेश्वराचं अस्तित्व आहे. सांगू तुम्हाला,
मासा जोपर्यंत पाण्यात आहे तोपर्यंत त्याला त्याच्या अस्तित्वाची किंमत नाही, त्याच्या जीवनाची किंमत नाही, त्या पाण्याची त्याला किंमत नाही. पण ज्या क्षणाला मासा पाण्यातून बाहेर फेकला गेला आणि तडपडायला लागला त्यावेळी त्याला जाणीव झाली, आत्तापर्यंत मी ज्याच्यामध्ये होतो ते माझं जीवन होतं, ते माझं अस्तित्व होतं. पाण्यातला मासा झोप घेतो काही समजावे त्याच्या वंशात, त्यावेळी त्याला जाणीव झाली. तसा हा गा समुद्रामृताचा भरला, ज्ञानोबर आहे. हा गा समुद्रामृताचा भरला आणि अवसांतवर पडा जाहला, मग कोणीही अथी वसंडीला बुडी जेल म्हणून. काय गोड रूपक आहे ज्ञानोबरायांचं. एक मनुष्य रस्त्यानं चालता चालता सागरात पडला, एक ज्ञानोबरायांचं रूपक आहे, आणि ओरडायला लागला, मेलो मेलो वाचवा, मला पोहायला येत नाही. एक शहाणा होता मनुष्य, ज्ञानी जाणारा, वेडायस का, अरे कुणाच्या नशिबाला येत नाही, तू ज्या सागरात पडला समुद्रात तो सामान्य नाही, अमृताचा आहे, आम्हाला दिसत सुद्धा नाही, तू त्यात पडलायस, एक थेंब मिळाला तर अमर होईल माणूस, तू तर समुद्रात पडलास. हा गा समुद्रामृताचा भरला, तसं देह अमृताचा सागर आहे, अमृताचा कुंभ आहे, पण त्याच्यामध्ये असणाऱ्या स्वस्वरूपाचा बोध आपल्याला अजून नाही. आत्मस्थिती, आत्मज्ञान, आत्मस्वरूप आपल्याला प्राप्त करायची गरज नाही, ते आपल्याला मिळूनच आहे, फक्त त्याचा बोध होणं गरजेचं आहे, त्याची ओळख आपल्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि त्या ओळखीला जर जायचं असेल तर महाराज म्हणतात भगवान शिव म्हणजे काय, आकाशाचा रंग निळा आहे ना, हा निळा कंठ आहे महादेवाचा आणि तीच वेलांटी आहे. बस आपण ज्याला आकाश म्हणतो ती पोकळी आहे. आणि काय आहे त्या पोकळीचं रहस्य महाराजांनी एका ठिकाणी गोड वर्णन केलं. तो हा आदिपरी दुराचारी सर्वोत्तमच्या अवतारी जैसा बुडाला महापुरी नम्रतू निघाला. एखादा माणूस महापुरात बुडाला आणि दिसला माणसांना वाहत जाताना, सगळे काठावर उभे होते, अरे जाऊ नको, पाणी वर आले, अरे जा, मला काय करते पाणी, पट्टीचा पोहणारा, आणि गेला पाणी लागलं ओढायला, आणि लागलं ओढायला तसा वाहत वाहत, आणि आचरण पाहता सुपटा दुष्कृतांचा किरसेल वाटा, जीवित ओपिले चोहटा भक्तीची आकी. आणि तो हा आदिपरी दुराचारी परी सर्वोत्तमच्या अवतारी जैसा बुडाला महापुरी नमरतू निघाला. महाराज म्हणले महापुरात बुडाला बुडाला बुडाला, माणसं म्हणली बुडाला बुडाला, गेला गेला मेला. बघणारे काय म्हणले गेला मेला. आणि तास दोन तासात घरी रराडर माणसं जमली, गेला 4-5 तास सापडे ना, गेला बुडाला मेला, अशीच माणसांची भाव. आणि मग सुदैवानं तो 4-5 किलोमीटर वाहत पुढे गेला आणि एक लाकडाचा ओंडका लागला आणि काटायला लागला. बाहेर आला, अहो घरी काय झालं असेल, एका 2 व्हीलरवाला हात केला, बसला आणि घरी बघतोय तर दारात माणसं याच्याच नावानं रडतायत. आणि तो पुढे आला, अरे तू, अहो मला एक लाकूड सापडलं आणि मी लागलो काटाला, आता पहा काय झालं. ज्ञानोबर आहे. तो हा आदिपरी दुराचारी सर्वोत्तमच्या अवतारी, आयुष्यभर दुराचार, पण जैसा बुडाला महापुरी न मरतून निघाला, सहज एक लाकूड हाताला लागलं आणि आला काठाला ना. तसं आयुष्यभर किती पापानी दुरा, शेवटच्या क्षणाला जर त्याचा बोध झाला, शेवटच्या क्षणाला बोध झाला, त्याच्यातून मुक्त तुम्ही पापाचरणातून, कळलं का. न मरतून निघाला. मग ज्ञानोबर आहे, तयाचे जीविताईला थडी आले, मग बुडाले पण जीवी वाया गेले. काय म्हणतात ज्ञानोबर आहे आता पहा, अरे मग चुकून त्याच्या हाताला एक काष्ट लागलं, लाकूड लागला आणि वाचला ना, जैसा बुडाला महापुरी नमरतून निघाला ना. मग आता लोक जी तो बुडाला बुडाला म्हटले, हे म्हणणं जसं व्यर्थ गेलं, वाया गेलं. तयाचे जीवित आईला तडे आले, म्हणून बुडाले पण जीवी वाया गेले. लोक मेला बुडाला म्हणली, हे जसं आता व्यर्थ झालं. तयाचे जीवित आले म्हणून बुडाले पण देवी नुरेची पाप केले, शेवटीला भक्ती, आयुष्यभर पापाचं स्मरण झालं आणि शेवटच्या क्षणाला परमेश्वरी तत्वाचा बोध झाला. आणि मग गंगेमध्ये जाऊन पाप धुतो. गंगा हे आपल्याला पूज्यच आहे, पापांचं क्षालन करते गंगा, पण ज्ञानोबरायांचा किती क्रांतिकारी विचार आहे पहा. आणि या लागी दुष्कृत्य जरी जाहाला, किती दुष्कृत्य आयुष्यभर करू द्यात, परी अनुताप तीर्थी नाहाला आणि नाहोनी मजा तो आला सर्व भावे. किती दुष्कृत्य करू द्यात, पण शेवटी पश्चातापाच्या तीर्थात, अनुतापाच्या तीर्थात ज्याची आंघोळ झाली तो मला येऊन मिळाला. म्हणजे जगातलं पापांचं क्षालन करणारं सर्वात मोठं तीर्थ अनुतापाचं, पश्चातापाचा क्रांतिकारी विचार माझ्या ज्ञानोबरायांनी मांडला. हा माझ्या ज्ञानोबरायांनी हा विचार मांडला. म्हणून मला सांगा, हा देह दोन्ही अंगाने जर आपण पाहिला तर परमेश्वराचं अधिष्ठान याच साधनातून आपल्याला प्राप्त करून घेता येतं. म्हणून एक वारकरी, पंढरपूरची महिन्याची वारी, आणि महिन्याची वारी असायची. एकदा वारी करून आले, रात्री 2 वाजता अटॅक आला हृदयविकाराचा, हलवलं इकडे तिकडे पण गेले. आणि आम्हाला बोलवलं, महाराज वारकरी होते, दिंडीचं नियोजन करावं लागेल तुमच्याशिवाय. आम्ही झोपेतून उठलो आणि गेलो. गेल्यानंतर जे वारकरी गेले होते बापू त्यांना म्हणायचे सगळे, आणि त्यांना मांडी घालून, हार घालून, बुक्का लावून, फेटा घालून भिंतीला असं टेकवून बसवलं होतं. एक याच्यात मर्म आहे, विनोदाचा भाग नाही, मर्म मोठा घोड आहे. आणि असं टेकून बसवलं होतं. आणि मी ज्यांनी उठवलं त्यांना म्हणलं, का हो खोटं बोलून मला का उठवलं. म्हणजे काय खोटं बोललो महाराज, तुम्ही म्हणता बापू गेले. हो, मग भिंतीला हार घालून, फेटा घालून, बुक्का लावून टेकवून कोणाला बसवलंय. ते म्हणले बापूंनाच बसवलंय. मी म्हटलं मग गेलं कोण.
ते म्हणले बापूच गेले. बापू गेले. मग तिथं भिंतीला मांडी घालून कुणाला बसवले? बापूंनाच बसवले. मग गेलं कोण? अहो महाराज बापूच गेले. अहो एका बाजूला म्हणता बापू गेले, दुसऱ्या बाजूला म्हणता भिंतीला टेकून बसवलं ते बापूच आहेत. मग गेलं कोण आणि आहेत कोण? ते म्हणले महाराज आमच्या डोक्याबाहेरचे. ऐका, ज्यांना मांडी घालून, हार घालून, बुक्का लावून, फेटा घालून भिंतीला टेकवून बसवले ते बापूच आहेत. त्यांच्यात आजपर्यंत जो होता तो गेला. माझ्यात आहे म्हणून कीर्तन सांगतो, तुमच्यात आहे म्हणून तुम्ही कीर्तन ऐकता. त्यांच्यात आहे तो जो होता तो आजपर्यंत जो होता तो गेला. आणि त्याला प्राप्त करायचं असेल तर काय करा? तो मज व्हावा, 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 वेळोवेळा व्हावा पांडुरंग, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा. काय गोड वर्णन आहे हो. तो मज व्हावा, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ व्हावा महाराज म्हणले. पण वाटलंच नाही कधी तो मज व्हावा. तो ऐका, तो जो विटीवर उभा आहे तो हाच आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो मज व्हावा असं कधी वाटलंच नाही. तो मी आहे सोडा, पण तो व्हावा असं सुद्धा कधी वाटलं नाही. आयुष्यभर जे परमार्थिक श्रम केलं त्याचं कौतुक झालं संतांच्या ठिकाणी. म्हणून भागही गेला आणि शीनही गेला आणि उरलं काय तर फक्त गोडी साखरेच्या ठाई. आणि त्या गोडीमध्ये जी चव आहे त्या चवीचं नाव आहे परमानंद, ब्रह्मानंद, सच्चिदानंद, केवल आनंद. अवघा झाला आनंद. त्या आनंदाचं रूपक प्राप्त झालं. आणि त्या आनंदाच्या रूपकासाठी तुमच्या आमच्या ठिकाणी असणारा भेद संपवा. अक्षरातही भेद ठेवू नका आणि स्वरूपात सुद्धा भेद ठेवू नका. आणि त्याचं वर्णन महाराज करतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. एका वेळेला वेदकासी नाड, क्या बात है. भेदकासी नाड, हो भेदकासी नाड, भेदकासी नाड. एक वेळा तिची आड, एक वेळा तिची नाड, एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी, हो एक एकाचे हृदय, एक एकाचे आता महाराज म्हणले भेदकासी नाड, एक वेलांटी चाड. म्हणून एक वारकरी होते आणि वारकऱ्यांनी एक छान असं कुत्र्याचं पिल्लू पाळलं. आपण ही घरामध्ये आता शोक असतो माणसांना, कुत्रा असेल मांजर. पूर्वीच्या काळी गाईचा गोठा असायचा, घरात कुत्री मांजरी असायची. पांढऱ्या मातीनं सारवलेल्या भिंती, कौलारू घरं असायची, दगडी जोते असायचे नाही का, उखळ असायचं, मुसळ असायचं, जाता असायचं, सूप असायचं.
हे सगळं असायचं. दिवळ्या असायच्या पूर्वीच्या काळामध्ये, आणि गोठा असायचा, त्याला गव्हाण असायची, गाई म्हशी असायच्या, कुत्री मांजरे असायची. असं घर ज्यावेळी होते त्यावेळी 5 पिढ्या घरात एकत्र राहत होत्या. कळलं का? 90 वर्षाचं म्हातारं कॉटवर झोपलेलं असायचं आणि ती घंटी लावलेली असायची काय पाहिजे तर. 70 वर्षाचं म्हातारं लाकडं फोडत असायचं, दुसरी पिढी. मुलगा MIDCत कामाला, तिसरी पिढी. 10-12 वर्षाची मुलं गोट्या खेळत असायची, चौथी. आणि पाळण्यात एखादं बाळ असायचं. 5 पिढ्या एकत्र. आणि लग्नाला 4-4 दिवस जायचे. आता नवरा बायको आणि मुलगा नाही तर मुलगी तिघच फ्लॅटमध्ये राहतात सातारला, आणि तरी वेळ नसतो. लग्नाला वेळच नाही. आणि ऐका, मुलगा 12वीला असतो त्यावेळी वडिलांचा फोटो भिंतीवर असतो. एक पिढी आज नीट आपण पाहू शकत नाही. म्हणून या देशाला रोग लागण्याचं कारण काय, दुःख येण्याचं कारण काय, तर या देशाला वृषभूषण कमी पडलं. म्हणजे बैल, जनावरांच्या पायाखाली तुडवलेलं पहिलं आपण खात होतो, ते आता कमी पडलं. वृषभूषण कमी आलं माय बापू. म्हणून एक गोष्ट जीवनामध्ये ध्यानात घ्या. घरामध्ये पूर्वीच्या काळी जसा जनावरांचा लळा होता तसा आता माणसांचा सुद्धा लळा नाही राहिला माणसांना. माणुसकी आता कुठेतरी संपत चालली, हरवत चालली. आणि ती माणुसकी जिवंत करायचं, उभं करायचं काम वारकरी संप्रदाय करतो. ती माणुसकी उभं करायचं काम कीर्तन करतं, परंपरा करते. म्हणून सामान्य हरिपाठ करणारे असतील, आमचे काकड आरती करणार असेल, त्यांनी वारकरी संप्रदाय जिवंत ठेवला. कळलं का? वारकरी संप्रदायाची 3 तत्व आहेत. एक साधी राहणी, अभ्यासिक अधिष्ठान आणि गुरु परंपरा. या 3 तत्वावर वारकरी संप्रदाय उभा आहे. म्हणून वारकरी संप्रदायाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. तसं त्या वारकऱ्याने एक कुत्र्याचं पिल्लू, आणि सकाळी नित्यनेम हरिपाठाचा असायचा, आणि ते कुत्र्याचं पिल्लू धडका द्यायचं. इतक्या धडका द्यायचं, आणि शेवटी तो हरिपाठ राहिला. मग वारकऱ्यांनी आयडिया केली, तो गंध उघडला आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाला लावला आणि आरशासमोर त्याला बसवलं. त्याला थोडं अपुरूप वाटलं, ते तसंच 10-15 मिनिटं आरशात त्या गंधाकडे पाहत राहिलं. तोपर्यंत हरिपाठ झाला. दुसऱ्या दिवशी पुन्हा 12 ठिकाणी लावायचे, त्याला 4 ठिकाणी गंध लावायचे, ते पाहत बसायचं. असं करत करत 2-3 महिने त्या कुत्र्याला सवय. गंध लावला की 2 तास असं आरशात पाहत बसायचं. 2-2.5 वर्ष निघून गेली. रोजचा कार्यक्रम. हरिपाठाच्या दिवस कुत्र्याचं पिल्लू यायचं, यांनी त्यालाही गंध लावायचं आपलं बाळासारखं, आणि त्यांना असं पाहत. आता ते मोठं झालं होतं. राजाच्या मुलाला कुत्रं चावलं जमीनदार, आणि ऑर्डर काढली प्रधानाला, असतील तेवढी कुत्री मारून टाका. आणि प्रधानजी म्हणला, ब्रह्महत्येचं पातक, काचीची खुली केली, आतून खिळे लावली, त्याला कुत्रं धरून आणायचं, आत सोडायचं. भुंकल्यानंतर प्रतिध्वनी. त्याला वाटायचं दुसरी आरशात आणखीन दिसायची. त्याला हे अनेक आहेत, भुकतायत म्हणजे अनेक आहेत. धडका देऊन देऊन मारायचा खिळ्यात अडकून. म्हणजे आपल्या माती पाप नाही. वारकऱ्याचं कुत्रं होतं, ते दुपारचं धरलं. वारकर रडायला लागला. अहो का त्याला धरताय? माझं कुणाला चावत नाही, राजाचा हुकूम आहे, आम्ही मरू का बाबा? अहो ऐका माझं. आणि आणलं धरून आणि सोडलात. 10-15-20 मिनिटं झाली, कसलाच आवाज नाही. प्रधान कोतवालाला म्हणे, काय भानगडे बघून या. आत गेले. अहो महाराज, ते जे कुत्रा आपण आत आणून सोडलंय त्या आरशात असं स्वतःला पाहत बसलंय आयटीत माणसासारखं. काय बोलताय काय? हो, त्यानं येऊन पाहिलं. 1 तास 2 तास ते तसंच. ज्यावेळी त्याला आत सोडलं तेही भुंकलं थोडं इकडे तिकडे, त्यालाही कुत्री जास्त दिसली. भुंकण्याचा प्रतिध्वनी आला, पण सकाळी गंध लावण्याचा कार्यक्रम झाला होता. आणि जसा गंध दिसला तसं त्याच्या ध्यानात आलं, किती आवाज येऊ द्या आणि किती चित्र मला दिसू द्यात, हा मीच आहे, हा मीच आहे. हा बोध त्याला. आणि एका दिवसाचा बोध वेळोवेळा व्हावा, रोजचा होता. रोजचा बोध स्वस्वरूपाची ओळख होती. बाकीची कुत्री मरण पावली का? कारण स्वस्वरूपाची ओळखच नाही. भ्रम झाला, हे दुसरेच आहेत, आणि धडका देऊन गेली. याच्या ठिकाणी भ्रमच नव्हता, हा मीच आहे. अशी स्वस्वरूपाची नित्य ओळख करून देणारे माझे संत आहेत. या स्वस्वरूपाची ओळख करून देणारे, स्वस्वरूपाच्या बोधाकडे घेऊन जाणारे संत आहेत. आणि अशा बोधाकडे घेऊन जाणारे जे संत आहेत, नाही अंत ज्याला असे ते संत. म्हणून आयुष्यामध्ये देव सोपा आहे, पण संत अवघड आहेत. कळलं का? का? आपण संसार करत असताना देवाचा संकेत होतो, अनुभव येतो, पण जोपर्यंत कर्मच संपत नाही तोपर्यंत संतच भेटत नाहीत. म्हणून ज्यांना आधी नाही त्यांना अंत नाही, ज्यांना जन्म नाही त्यांना मरण नाही, असे माझे संत आहेत. म्हणून आज अशा संतांच्या अधिष्ठानातून जी अभंगाची भूमिका, अद्वैताच्या अभंगाची भूमिका आपण या ठिकाणी मांडण्याचं कारणच असं आहे. दीपावलीच्या पूर्वसंध्येला आपण वैकुंठ चतुर्दशीच्या उपवासाचं पारणं या ठिकाणी फेडण्याकरता आपण कार्तिक महिन्यामध्ये असणारा हा शुद्ध प्रावरण आहे बरं का. आणि मग ही असणारी जी चतुर्दशी आहे, आणि या चतुर्दशीच्या माध्यमातून आपण पारणं फेडायला बसलो, उपवासाचं, व्रताचं, वैकल्याचं. आणि वर्षातून असणारं हे जे अधिष्ठान आहे, ते अधिष्ठान आपण करत असताना प्रथमतः देहामध्ये असणारे अशुद्ध विचार आपण बाजूला करण्याकरता त्यांची स्वरूपे घेऊन बसलो. म्हणून एकच ते व्रताचं अधिष्ठान असे, एकच व्रताचं उपवासिक पारणं असे की ज्या ठिकाणी भगवान महादेव
आणि भगवान विष्णू यांचं एकत्रित पूजन केलं जातं, एकत्रित उपवास धारणा केली जाते. यांना विष्णूला बेल वाहिले जातात आणि महादेवांना तुळस वाहिली जाते. अशा पद्धतीचं एक त्या ठिकाणी पूजन केलं जातं. आणि दोघंही पूजकांची रूपकं आपण ज्यावेळी समोर ठेवतो, त्यांचं अधिष्ठान आपल्या समोर ज्यावेळी असतं, त्यावेळी शिवाला आणि विष्णूला पाहता 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 उजवे वाम भाग आणि तुका म्हणे एकच अंग, एका स्वरूपामध्ये आपण जातो, एका अंगामध्ये आपण जाऊन प्राप्त होतो. त्या ठिकाणचा भेदच आपल्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. सांगू, एक गाव आहे असं, आणि त्या गावामध्ये आरशेच नाहीत, एक आरसा नाही, एकही आरसा नाही गावामध्ये. आणि आरसा नसल्यामुळे प्रतिबिंब पाहता येत नाही. आणि पाटील एका लांबच्या गावाला गेला आणि तिथं आरशे पाहिले, स्वतःचा आरशात प्रतिबिंब पाहिलं, त्यांना गोड वाटलं आणि आले घेऊन आरसा कागदात बांधून. आणि माडीवर त्यांची खोली होती, त्या खिडकीत लावला, खिडकीला कुलूप. रोज उठायचे, सकाळी 6ला खाली येणारे पाटील 10ला खाली यायला लागले. त्या आरशातच पाहत बसायचे महिनाभर. आणि बायकोला पाटलीन बायला भानगड काय, एक दिवस ते बाहेर गेल्यावर गपचीप चावी काढून ठेवली होती चहा देता येता. आणि वर आली, खिडकी उघडली, आरसा दिसला. आता हिनंही कधी आरसा पाहिला नव्हता. काय दिसलं? स्वतःचं प्रतिबिंब. आणि ती ठसक्यात म्हटली, हिला आणली होय. काय म्हटली? हिला आणली होय. तरी म्हटलं स्वारी एवढा वेळ का? घेतला आरसा आणि टाकला फोडून. हो, तो भ्रमाचा भोपळा होता, तिनं फोडूनच टाकला, गरजच नाही म्हणले. मग सांगू तुम्हाला खरा साधक कोण आहे? खऱ्या साधकाचं अधिष्ठान काय? गुजर महाराज कीर्तनाला गावामध्ये आले आणि गावामध्ये कीर्तन केलं आणि संयोजकांना म्हटले, बरं उद्या मला मुंबईला जायचं कीर्तनाला, पहिली गाडी कितीला आहे? महाराज 6 वाजता पहिली गाडी. पण तुमचं उरकल का? रात्र झाली खूप. उरकल. महाराज 6ची गाडी चुकली तर 11 शिवाय गाडी नाही, तुमचं कीर्तन सापडणार नाही, मी उठतो. गुजरबुवांना हाक मारून मारून उठवलं. उठले, आंघोळ केली, कपडे भरायला लागले, बॅगेत गाडीचा आवाज आला. 6 वाजले, गाडीचा आवाज येतोय. महाराज चला चला, गाडी चुकेल. अहो हो, धोतर फेटा तर बॅगेत भरू द्या, तिकडे घालू काय? अहो चला, गाडी जाईल. कशी तरी बॅग भरली आणि धावत पळत गुजरबुवा स्टॉप पर्यंत येणार तेवढ्यात गाडी निघून गेली. आणि हुश्य हुश्य धाप लागली. आणि गुजरबुवा मोठ्यानं म्हणले, थोडक्यात चुकली. काय म्हटले? थोडक्यात चुकली. पारावर एक शहाणा मनुष्य बसला होता, तो जवळ आला. रामकृष्णारी महाराज, का हो, रात्री कीर्तन सांगणारे तुम्हीच का? ते हो, मीच. आणि आता गाडी थोडक्यात चुकली म्हणणारे तेच का तुम्ही? हो, तोच मी आणि मीच तो. काय म्हणणं तुमचं? महाराज, गाडी नाही चुकली, ती तिच्या टायमिंगवर निघून गेली, मग तुम्ही चुकला. असं झालं होय. हो, मग खरा साधक कोण आहे? प्राण ब्रह्मरंध्रात साठवून अगोदरच तयार आहे, गाडी यायची तेव्हा येऊ द्यात, मी तयार आहे. तू का म्हणे, आता उरलो उपकारापुरता. अशी अवस्था ज्यांच्या ठिकाणी, असे जे साधक आहेत ना, प्राण ब्रह्मरंध्रात साठवून तयार आहेत. आणि त्या अवस्थेला जर जायचं असेल तर महादेव हे वैराग्याचं प्रतीक आहे. शिवभोळा चक्रवर्ती आणि त्याचे पाय माझे चित्ती. आणि संतांनी पुरावे, त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोघे सारिके सारिके. म्हणून श्रीकृष्ण हा डोळा आहे आणि देह हा अर्जुन आहे. आणि डोळे उघडले की ही भगवद्गीता उघडलीच. जनाबाईने तेच वाचावी, ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. आता बघून घे, पाहून घे. म्हणून ज्ञानोबरायांनी सांगितलं, ज्ञान घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरीकडे या, पण अनुभव घ्यायचा असेल तर वस्तूकडे जा. म्हणून ज्ञान काही काळ बाजूला केलं आणि अमृत अनुभवाला जवळ केलं. पण अनुभवाकडे सुद्धा लोक येत नाही. म्हणून माऊलींनी विचार केला, काहीतरी म्हणण्यापेक्षा इथून रामकृष्ण हरी म्हटलेला बरा, म्हणून हरिपाठ. आणि मग हरिपाठातला पहिलाच अभंग अजून आपल्याला सुटला नाही. देवाची दारी उभा क्षणभर, एक क्षण वारा. आणि ज्यावेळी तो एक क्षण तुला साधेल, तो क्षण सामान्य नाही बरं का. तो क्षण सामान्य नाही. सांगू तुम्हाला, एक अविवाहित तरुण आहे, कंपनीमध्ये कामाला आहे. रात्री जागरण झालं, दुसऱ्या दिवशीला 11:05 कामावर आला, टेबल जवळ बसला. 11:05 टेबलवर डोकं ठेवलं, जागरणामुळे झोप आली. 11:05 त्याला झोप लागली आणि झोपेत त्याला स्वप्न पडलं. आणि स्वप्नात त्यानं पाहिलं त्याचं लग्न ठरलं, लग्न झालं. लग्न झाल्यावर त्याला मुलगाही झाला, मुलगाही शिकून मोठा झाला. त्याच्या मुलाचंही लग्न ठरलं. मुलाच्या लग्नाची वरात दारात आली, फटाकडे वाजले. हा जागा झाला 11:07. 11:05 स्वप्न, 11:07 जागा. काळ गेला 2 मिनिटाचा, क्षण गेला 2 मिनिटाचा. पण याचंही लग्न झालं, मुलाचंही लग्न झालं. केवढा काळ गेला हो. माऊलींनी सांगितलेला क्षण सामान्य नाही. आपण ध्यानावरून हटलेली मंडळी आहे. आणि ध्यानावर येण्याकरता म्हणे, एक क्षणभर श्वास रोखून धर, स्वतः घ्यायचा नाही, उभा क्षणभर. आणि मग थांबल्यानंतर कळलं, गुदमरायला लागलं. शेवटी स्वतः ओढायला लागला. आणि मग तुझं ध्यान नसताना ओढण्याची गरज आहे का? नाही. त्यावेळी तो स्वतः येतो. आता ध्यान द्यायला गेला, तो बाहेर जाऊन थांबला. एवढा सोपा आहे का मी? तू ज्यावेळी ध्यान द्यायला गेला, बाहेर जाऊन थांबला, एवढा सोपा आहे का? नाही सोपा. म्हणून त्याला पहिली धरायला कोण गेली तर जनाबाई गेली. जनाबाई, तिला वाटलं गळ्यात नाला, मुखातला बोल.
मुखातला बोल म्हणजे पंढरीचा चोर. आणि त्याला धरायला ती गळ्यात गेली आणि गळ्यामध्ये धरल्यानंतर पारणं कसं तिथं प्राप्त झालं आणि कशा पद्धतीनं ती त्या अवस्थेला पोचली ते आपण भजनानंतर पाहू. विठोबार खुमाय जय जय बार खुमार हरी जय जय विठोबार खुमाय बार खुमार हरी हरी जय जय हरी जय 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 विठोबा विठोबार खुमाई धोबार खुमाई धोबार खुमाई धोबार खुमाई धोबार खुमाई विठोबार खुमाय हरी जय जय विठोबार खुमाय हरी हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 विठोबार खुमाय जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाय हरी जय जय 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 विठोबार खुमाय धोबार खुमाई जय जय विठोबार खुमाय धोबार खुमाई जय जय विठोबार खुमाय हरी जय विठोबार खुमाय हरी जय विठोबार खुमाय हरी जय म्हणून जनाबाई त्याला धरायला गेली. तिला वाटलं मुखातला बोल म्हणजे पंढरीचा चोर ओंकार, काना नाही मात्रा नाही, 3.5 मातृकेत बांधलेला. आणि त्याला गळ्यात धरायला, गळा बांधोनी या दोर, गळा बांधोनी या दोर, गळा बांधोनी या दोर, गळा बांधोनी या दोर. ओ तिनं गळ्यात त्याला बांधायला गेली. सापडला का? नाही सापडला. शेवटी खाली उतरली. हृदय बंदी खाना आत विठ्ठल कोंडियेला, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हो हृदयात सुद्धा सापडला नाही. आणि मग खाली उतरली. सोहम शब्दांचा म्हणजे अजपा जपणे, उलट न जपता जप, जपायचीच गरज नाही. श्वासाबरोबर नाम, श्वासालय जागा झालं, श्वासाबरोबर नाम, श्वासाबरोबर नाम. आणि तिथं तिला मग जणी म्हणे रे बा विठ्ठलाची धरला ना तिनं जाऊन. आपण धरायला गेल्यावर उभा क्षणभरी नाही येत, बाहेर जाऊन थांबतो, सापडतच नाही. आणि ज्यावेळी सापडेल, ज्या क्षणाला सापडला, मग महाराज म्हणले सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको, रिकामा अर्ध घडी राहू नको. हो लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरी विनय, वाया येर झार. आणि मग शेवट सांगितलं माऊलीने, ओ ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, ओ ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ, समाधी संजीवन हरिपाठ.
माऊली सांगतात. हा प्रमाण म्हणजे पुरावा आहे. आणि कोणता पुरावा आहे? महाराज म्हणले समाधी संजीवन हरिपाठ. आणि त्या संजीवन अवस्थेला घेऊन जाणारी जी दैवत आहे त्याच्यामध्ये भगवान महादेव, त्याच्यामध्ये भगवान विष्णू, एक स्थित्यंतर आहे आणि एक लय आहे. जगाची शेवटची मीमांसा ज्या ठिकाणी सुरू होते ना ते महादेवांचं संस्करण आहे. ध्यानात घ्या. म्हणून महादेव म्हणजे कशाचा अधिष्ठान आहे? जे माणसाला आवडत नाही ते त्यांनी धारण केलं. बस मोठी रुंडमाळा बघा ना, सर्प गळ्यात. आपण सर्प घेऊ का? नाही घेणार. राख मशानातली लावू का आपण अंगाला? नाही लावणार आपण. का? मनुष्याचा संगच नको. आणि जिथं माणूस जाणार नाही तिथं जाऊन राहिले स्मशानात. पहा, डोंगर चांगले होते, पर्वत चांगले होते, माणसं गेली की प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि कागद तिथं पडायला लागली. म्हणून जिथं माणूस येणार नाही ती जागा निवडली महादेवांनी. आणि जे क्षीरसागराची शय्या आहे त्या क्षीरसागराच्या शय्येमध्ये भगवान विष्णू चिरनिद्रा, विश्वाचं अगम्य स्थान, उगम स्थान ज्या ठिकाणी नती. म्हणून सांगू, गुरु हा आत्मज्ञानाचा उगम आहे आणि शिष्य त्या ज्ञानाचा प्रवाह आहे. आणि म्हणून शिव आणि विष्णूची पूजा करत असताना त्या आत्मस्थितीच्या, आत्मज्ञानाच्या प्रवाहामध्ये आपण जात असतो. आणि त्या प्रवाहामध्ये जे घेऊन जातं ते वैकुंठाचं संस्करण, वैकुंठाचं. म्हणून वैकुंठ नेमकं म्हणायचं तरी कशाला? भगवान विष्णूची चिरनिद्रा ज्या ठिकाणी ते वैकुंठ. आणि म्हणून तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले. ते वैकुंठाचं स्थित्यंतर, वैकुंठाची प्राप्ती म्हणजे काय? तर विश्वाकार अवस्थेला, विश्वरूप अवस्थेला आणि परमेश्वराच्या स्वरूपाला जाणं म्हणजेच आपणच तत्वमसी महावाक्य ते तू आहेस हा ब्रह्मबोध, ब्रह्मरूप अवस्थेचा आपल्याला होणं. ह्या अवस्थेच्या प्राप्ती करता वैकुंठ चतुर्दशीच्या उपवासाचं पारण आहे, ते व्रत आहे, ते वैकल्य. आणि मग पाटे ब्राह्मी मुहूर्ताला स्नान संध्या करावी. आणि ब्राह्मी मुहूर्ताला केलेली स्नान संध्या आहे ना, सफेद वस्त्र परिधान करावं आणि लाल वस्त्रावर भगवान महादेवांचा फोटो आणि भगवान विष्णूंचा फोटो त्या ठिकाणी ठेवायचा. आणि दोघांची रूप आपल्या शरीरामध्ये कशी आहेत पहा. उजवे वाम भाग आणि तुका म्हणे एकचे अंग. एका अंगानं महादेवाला आणि विष्णूला पाहायचंय. म्हणजे जीवनाचं स्थित्यंतर आणि जीवनाची शेवटची परिसीमा याजसाठी केला होता 8 असता. आणि शेवटचा दिस गोड व्हावा. आणि आज सुरू केलेलं पारणं उद्या फेडायचा निकाला सूर्योदयानंतर. आणि तोपर्यंत विष्णूचा मंत्र आणि महादेवांचा मंत्र पंचाक्षरी ओम नमः शिवाय, बस त्या मंत्राचं पुरस्चरण करायचंय. महादेवाला साथ घालायची. आणि महादेव म्हणजे वैराग्याचं प्रतीक आहे. जेव्हा प्रकृतीच्या अधिष्ठान तेव्हा संडी मांडे अज्ञान जे चेष्टा आणि गुणादी अपेसीन असे ज्ञानोबरायांनी सांगितलं. अरे ऐक, दे काय विहित कर्म जे तुले सगळे जरी वसंडिले स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. ज्ञानोबरायांनी किती गोड रूपक सांगितलं. सगळ्या कर्मांचा त्याग केला, दे काय विहित, सगळे जरी वसंडिले स्वभाव काय निमाले, पण इंद्रियांचे स्वभाव थांबतात का? मग कशाचं वैराग्य? कोणतं वैराग्य घेऊन बसलेला आहेस? स्वभाव थांबत नाहीत. सांगे श्रवणी ऐकावे खेले, नेत्रीचे तेज गेले, नासा रंध्र बुजाले, परिमळ नगे, नातरी प्राणापान गती, निर्विकल्प जाहली मती, शुदा तुषार्दी आरती खुंटलिया, हे असो स्वप्ना बोलू ठेले, चरण चालो विसरले, असो काय निमाले जन्म मृत्यू. आणि हे न ठकेची जरी करीत सांडिले ती काही म्हणून, हे न ठकेची जरी काही सांडिले ती काही म्हणून ज्ञानोबराय म्हणतात. सगळ्या वस्त्रांचा त्याग केला, नोकरीचा राजीनामा, साहेब म्हणल्यावर इन्क्रिमेंट आहे पुढच्या महिन्यात, बस संपलं. बायको रडती, मुलं रडतात, भाऊ रडतात, सगळे गावाला रडायला सांगून दमले. निघाला, भगवं घातलं, निघाला रानात, जंगलामध्ये निघाला, वनामध्ये निघाला. आणि निघाल्यानंतर सगळे आडवे आणि पाठचे भाऊ आडवे. आता तुम्ही तर रडू नका, रडायला नाही आलो, हा स्टॅम्प पेपर सही करून जा, पुन्हा कुठे शोधत बसू. ठीक आहे बाबा, देतो सही. सगळा त्याग करून वनात येऊन बसला. आणि दुपार झाली की भूक लागली, तहान लागली. आणि देवाच्या नावानं खडे बोल, हे देवा, सगळ्या कर्मांचा त्याग करून, संसाराचा त्याग करून तुझ्यासाठी येऊन बसलो जंगलात, मग मला तहान लागलीच कशी आणि भूक लागलीच कशी? अरे कशी म्हणजे? जरी झाला सान्याशी मातेनिशी तोंडवाशी, भूक लागलीच कशी म्हणजे काय? जेव्हा प्रकृतीचे अधिष्ठान सांडी मांडी अज्ञान, ज्ञानोबराय म्हणतात चेष्टाने गुणाधीन. प्रकृती म्हणजे देहाला धरून आहेस ना, तोपर्यंत वैराग्य हे तुझं अज्ञान आहे. मग सांगे श्रवणी ऐकावे ठेले, नेत्रीचे तेज गेले, कानानं ऐकायचं बंद केलं का? डोळ्यांनी पाहायचं बंद केलं का? नाकातला श्वास बंद झाला का? प्राणापान थांबला का? भूक तहान थांबली का? पाय चालायची विसरले का? हे सोड, तुझा जन्म मृत्यू तरी तुला थांबवता आला का? असो काय निमाले जन्म मृत्यू, तो तरी तुला थांबवता आला का? म्हणून त्यांची सरली झाला सुफळ व्यापार. ज्यांच्या जीवनातला जन्म मृत्यू थांबवण्याची ताकद ज्यांच्यात निर्माण झाली ना, महाराज म्हणजे तोही नाही. ते काही भीत, अरे स्वभाव इंद्रियांचे थांबत नाहीत. मग जर तुला तुझा जन्म मृत्यू थांबवायचा असेल तर माऊली म्हणतात आवडी अनंत आळवावा. स्थूल देहातून सूक्ष्माकडे, कारणाकडे आणि महाकारणाकडे जावं लागेल, शून्याकडे जावं लागेल. संसाराच्या नावे
घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला, त्यावेळी तुला ते प्राप्त होईल. त्या अवस्थेला त्यावेळी तू जाणार आहे. आणि म्हणून शिव आणि विष्णू हे अधिष्ठान संसाराकडे घेऊन जाणार नाही, तर संसारामध्ये असणारा मोह टाकायचा. आणि तो मोह टाकल्यानंतर संसारात असून जी वैराग्याची अवस्था आहे, त्या वैराग्याच्या अवस्थेचं पुरस्चरण याच्यामध्ये केलेलं आहे. आणि तीच अवस्था आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून प्राप्त होते. तुकोबांचा मेहुणा जेवायला बसला आणि आवलीनं पुरणपोळीचा स्वयंपाक, आणि एकच पोळी घेतली. दादा घे ना, तू 3 पोळ्या खातो, नको बाद झालं. आणि आवली जेवायला बसले तर मीठच नाही, आळणी. का रे दादा? म्हणून उपवाशी झोपला, 2 पोळ्या कमी खाल्ल्या. सांगायचं ना मीठ नाही. दाजी बसले, त्यांचा अधिकार मोठा आहे, ते बोलत नाहीत, मी कसं बोलायचं? का हो, तुमच्यामुळं माझा भाऊ उपाशी झोपला. कसं काय? जेवणात मीठ नव्हतं, सांगायचं नाही का? त्याने एकच पोळी खाल्ली, 3-4 खात होतो. मग आवले मी 5 कशा काय खाल्ल्या? माऊलीनं मोठं गोड उत्तर दिलं, तुम्ही 5 खाल्ले याचं कारण बरेच दिवस झालं तुम्ही काय खाता ते तुमचं तुम्हाला कळत नाही. याचं नाव परमार्थ, याचं नाव वैराग्य. काय खातो आम्ही कसं आहे सांगा रे. म्हणजे महिनाभर जेवण असलं तरी तीच तृप्ती, आणि 8 दिवस काहीच नसलं पोटाला तरी तेच समाधान. जैसा अमृताचा निर्जरू प्रसवे जयाचे जठरू, आणि तया क्षुदे तृषेचा अडदरू काहीच नाही. भूकतान काय? 17वेचे स्तन्य देश नानावताचा अलरोग, अशी ही अवस्था प्राप्त झाली. आणि या अवस्थेला गेले आणि मग सांगितलं महाराजांनी, बस आता उजवं डावं शिल्लक नाही आमच्या ठिकाणी राहिलं. आता 2 देह, 2 स्वरूप, 2 पंथ हे सुद्धा आमच्या ठिकाणी शिल्लक राहिलं नाही. आम्ही पूजा मांडलेली चतुर्दशीची, पारणं आहे उपवासाचं, आणि प्राप्तीची अपेक्षा आहे वैकुंठाची. आणि वैकुंठ म्हणायचं कशाला, जिथं विषयाचा लोभ संसारात असताना कमी झाला आणि फक्त परमात्म्याचा आनंद निर्माण झाला, त्या आनंदाचं नाव आहे वैकुंठ. आणि त्या वैकुंठाच्या प्राप्तीकरता आमच्या ठिकाणी उजवडावं शिल्लक राहिलं नाही. हरीची दासा हरिदाही दिशा, या अवस्थेला आम्ही प्राप्त झालो. उजवे वाम भाग, ओ उजवे वाम भाग, ओ उजवे वाम भाग, उजवे वाम भाग. तुका म्हणे एकची अंगा, तुका म्हणे एकची अंगा, एक एकाचे हृदय हृदय, एक एकाचे हृदय. तुका म्हणे एकची अंगा, तुका म्हणे एकची शेवटच्या चरणात महाराजांनी सांगाव, बस उजवे वाम भाग, तुका म्हणे एकच अंग, आणि भेद काशी नाड, एक वेलांटी चाड, आता एक एकाची हृदी गोडी साखरेच्या ठाई. आणि मग महाराज म्हणले, हरिहरा भेद नाही करू नये वाद. आम्ही आता वाद म्हणजे काय तर भांडण नाही, वाद म्हणजे असणार द्वैत. आमच्या ठिकाणचं वादरूपी द्वैत परमेश्वराच्या स्वरूपाचं संपलं, त्याची जागा अद्वैतानं घेतली. आज वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्तानं आम्ही उपवासिक अधिष्ठानाला बसलो आणि शिव विष्णू हे जणू उजवे वाम भाग आमच्या देहात एकाच अंगानं वास करतात, याचा बोध आम्हाला झाला. आणि आमच्या उपवासाचं व्रताचं पारणं फिटलं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली.
पुरे वेणी वाकुडी उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही हा नाही विचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत तुकामय महाराज सद्गुरुनाथ शंकर दगडे महाराज की जय